गडचिरोली जिल्ह्यात काल रात्रीपासून ढगाळ वातावरण आहे आणि कृषी विभागाने शेतकऱ्यांना एक सल्ला दिलेला आहे की शेतीविषयक काळजी घ्यावे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे हे जे ढगाळ वातावरण आहे आणि नागरिकांचे अनेक कामे जे आहेत ते थांबलेले आहेत आणि आपण दृश्यामध्ये बघू शकतो की थंड वातावरण असल्यामुळे नागरिक किंवा बाजारपेठेत जे आहेत ते आग लावून शेकोटी लावून नागरिक जे आहेत ते म्हणजे गरम वातावरण घेत आहेत, कारण की तापमानामध्ये खूप तापमान घसरलेलं आहे गडचिरोली जिल्ह्याच्या। आणि कालपासून हे थंड वातावरणामुळे नागरिकांमध्ये एक म्हणजे हलचल निर्माण आहे, कारण की शेतकरी किंवा नागरिक जे आहेत ते हे या पावसामुळे चिंतित झालेले आहे, कारण की अनेक भागात तोडणीची वेळ आहे आणि या तोडणी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती पैसा येणार असे चित्र होते। परंतु तोडणी आधीच हे म्हणजे रिमझिम पाऊस सुरू झाल्यामुळे सध्या गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी चिंतादायक आहे। आतील जे बाजारपेठ आहे तेही म्हणजे थंड पडलेले आहेत आणि एक ढगाळ वातावरणामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतित आहे, कारण की मिरची आणि कापसाची जी तोडणी आहे ते तोडणी आता सुरू होणार होती, परंतु या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होणार असे चित्र गडचिरोली जिल्ह्यात आहे। कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत मी एमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।